हाय व्होल्टेज ड्रामा नागपुरात पाहायला मिळाला। माघार घेऊ नये म्हणून भाजपचे उमेदवार किसन गावडेंना त्यांच्या समर्थकांनी तब्बल 2.5 तास घरात कोंडून ठेवलं होतं। किसन गावडेंना पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र किसन गावडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांना घरातच कोंडून ठेवलं। तब्बल 2.5 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली। त्यानंतर किसन गावडेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाचे अधिकार यामध्ये कामात कुठले अडथळा होणार नाही। ते त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला, सीएम साहेबांनी बोलवलं अपक्ष लढणार, अपक्ष लढणार नाही, नाही सांगतील ना माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील, या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की।